चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त एकविरा देवी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी। उद्या पार पडणार रथोत्सव। महाराष्ट्रातील 5वे शक्तिपीठ खानदेश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त नवस पेडण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। एकविरा देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। लाखो भाविकांची गर्दी या निमित्ताने होणार आहे। श्री एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्ट धुळे आज एकविरा देवीची यात्रा उत्सवाला सुरुवात झाली। आज चतुर्दशी म्हणजे चौदस निमित्ताने आज आई भगवतीचा नवस्फूर्ती जाऊळ शेंडी असा उतरवण्याचा कार्यक्रम चालू आहे। आज जवळजवळ आमचा 1300 जावळं होतील असा आमचा अंदाज आहे आणि जवळजवळ 1 लाख भाविक दर्शन घेतील। आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला बहुसंख्य प्रमाणातनं ग्रामीण भागातनं भाविक आलेले आहेत। ग्रामीण भागातनं आहेत, गुजरात मधून आलेले आहेत, मध्य प्रदेश मधून आलेले आहेत। आता तर कोल्हापूरचे भाविक पण आता मला भेटून गेले। कोल्हापूरचे भाविक पण या ठिकाणी आलेले आहेत आणि नवस्फूर्ती अभिषेक आणि लहान बालकांचं जाऊ शेंडी असा कार्यक्रम चालू आहे। त्याने उद्या आई भगवतीची चैत्र शुद्ध पौर्णिमा असल्या कारणाने सालाबाद प्रमाणे यावर्षी रथ उत्सव होणार आहे। रथ उत्सव सकाळी 9 वाजेला सुरुवात होईल। मंत्रीगण आदी राष्ट्रीय क्षेत्राचे धार्मिक क्षेत्राचे सर्व पदाधिकारी यांच्या साक्षीने रथ उत्सवाला सुरुवात होईल आणि रथोत्सव हा पूर्ण धुळे महानगरीतनं फिरून कमीत कमी 12 ते 13 तास ही मिरवणूक चालते आणि या मिरवणूक सर्व प्रकारचे वाद्य वृंद, महिला मंडळ सहभाग होतात। काही प्रत्येक खुंटावर लोक भाविकांची सेवा म्हणजे कोणी प्रसाद देतं, कोणी थंड पाणी देतं, कोणी ताक वगैरे असा उन्हाचा भाव सगळं असं वाटून लोकांचं हे करतात आणि उत्सवात ही पालखी मिरवणूक होते। या मिरवणुकीत जवळजवळ आज आता हा रथ आमचा पितळी तामिळनाडू मधून बनवून आणलेला आहे। याचं 3रं वर्ष आहे। याच्यापूर्वी पालखी होत होती, पालखीनंतर आता रथात रूपांतर झालं आहे। तरी भाविकांनी या यात्रा उत्सवाचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि 13 तारखेपासून यात्रा उत्सव सलग 15 दिवस चालेल। तर यात्रा उत्सवात पांझरा नदीच्या तीरी असल्या कारणाने पांझरा नदीत मोठ्या प्रमाणात यात्रा भरते। लहान मुलांचे खेळणे बाळणे मोठमोठे दुकानं येतात, तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा, आई भगवतीचा आशीर्वाद घ्यावा। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी धुळे।